पोलिसांनी शेफाली जरीवालाच्या पतीचा जबाब नोंदवलेला आहे। रात्री कुत्र्याला फिरवून आणल्यानंतर शेफाली घरी आली, मात्र त्यानंतर ती बेशुद्ध पडली। तातडीने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिला मृत घोषित करण्यात आलं। शेफालीवरती उपचार सुरू होते, मात्र शेफालीची तब्येत व्यवस्थित होती अशी माहितीही तिच्या पतीने दिली आहे। पोलिसांनी घरातल्या इतर तिघांचाही जबाब नोंदवलाय। पोलिसांना सध्या पोस्टमॉर्टम अहवालाची प्रतीक्षा आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सचिन, आपण पाहतोय पतीचा जबाब नोंदवण्यात आलाय, इतर तिघांचेही जबाब नोंदवण्यात आलेत। हे तिघे नेमकं कोण आहेत? नक्कीच आपण बघतोय की अचानक शेफाली जरीवाला हिचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला पोलिसांनी एडीआर दाखल केलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी शेफालीच्या पतीच्या घरातील इतर तिघांचे जबाब नोंदवलेले आहेत। विशेषतः पतीने सांगितलेलं आहे की काल शेफालीची तब्येत ही व्यवस्थित होती, कुत्र्याला ती फिरवून देखील आली, मात्र त्यानंतर अचानक ती घरात बेशुद्ध अवस्थेत सापडली। तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं। पतीसोबत पोलिसांनी इतर जे घरातले तिघं होते, नोकर असेल आणि इतर एक चालक होता, त्यांचा जबाब नोंदवलेला आहे। तुर्तास पोलिसांचं असं म्हणणं आहे की कोणताही संशयास्पद या काही प्रकरणामध्ये नाहीये, मात्र असं असलं तरी सध्या शेफालीचं पोस्टमॉर्टम उभं रुग्णालयात सुरू आहे आणि त्याच्या अहवालाची। धन्यवाद सचिन, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीतच काही संशयास्पद नसलं तरी देखील पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा पोलीस करतायत आणि त्यातून नेमकं काय कारण आहे खरं हे पुढे येणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।